नमस्कार मित्रांनो, कल्पना करा रात्रीची वेळ आहे. एका वाळवंटात काही वैज्ञानिक उत्खनन करत आहेत. अचानक त्यांच्या फावड्याला काहीतरी कठीण वस्तू लागते. ते थोडंसं खोदतात आणि एक प्रचंड हाड बाहेर येतं. थोड्याच वेळात संपूर्ण सांगाडा समोर येतो. तो सांगाडा इतका मोठा असतो की त्याची लांबी एखाद्या बसपेक्षा देखील मोठी असते. वैज्ञानिक आनंदाने ओरडतात की हा डायनासॉर आहे. मित्रांनो, आज जगभरात डायनासॉरबद्दल खूप चर्चा होते. चित्रपट, पुस्तके, डॉक्युमेंटरी सर्वत्र डायनॉसॉरचं आकर्षण आहे. काही लोक म्हणतात डायनॉसॉर ही फक्त एक कल्पना आहे, तर काही जण म्हणतात डायनॉसॉर म्हणजे पाश्चिमात्य लोकांनी तयार केलेली एक काल्पनिक कथा आहे. वेद, उपनिषद, पुराण ही जगातील सर्वात प्राचीन ज्ञानसंपदा आणि ग्रंथसंपदा मानली जाते. पण भारतातील अनेक लोकांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो की जर वेद, उपनिषद, पुराण इतकी प्राचीन आहेत, तर मग या सर्वांमध्ये डायनॉसॉरचा उल्लेख का नाही? हा प्रश्न ऐकायला अतिशय साधा वाटतो, पण त्याचे उत्तर आपल्याला भगवंतांच्या सृष्टीचे रहस्य समजून देते. सर्वप्रथम आपण वेदांचे उद्दिष्ट समजून घेतले पाहिजे. वेद हे फक्त इतिहास किंवा प्राणीशास्त्र सांगणारे पुस्तक नाही. वेदांचा उद्देश भूगोल, प्राणीशास्त्र किंवा इतिहासाची संपूर्ण यादी देणे इतका मर्यादित नाही. वेदांचा मुख्य उद्देश आहे मानवाला परमेश्वराची ओळख करून देणे. याबद्दल भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात, वेदेश सर्वै रहमेव वेद्यः वेदांत कृतवेद विदेव चाहम. याचा अर्थ असा आहे की सर्व वेदांचा उद्देश मला जाणणे म्हणजे ईश्वराला, भगवान श्रीकृष्णाला जाणणे असा आहे. वेदांचा मुख्य विषय आहे भगवंत आणि आत्मज्ञान. म्हणून वेदांमध्ये प्रत्येक प्राण्याची यादी असणे आवश्यक नाही. म्हणून वेदांमध्ये जगातील प्रत्येक प्राण्याची नोंद नाही. आज जगामध्ये लाखो प्राणी आहेत, परंतु वेदांमध्ये काही सर्वांची नावे नाहीत. म्हणून डायनॉसॉरचा उल्लेख नाही म्हणून वेद अपूर्ण आहेत असे म्हणणे चुकीचे आहे. जरी डायनॉसॉर हा शब्द वेदांमध्ये नसला तरी प्राचीन शास्त्रांमध्ये अत्यंत मोठ्या प्राण्यांचे वर्णन आहे. विशेषतः श्रीमद भागवतामध्ये अनेक महाकाय जीवांचा उल्लेख येतो. पहिलं उदाहरण पाहूया, तिमिंगल. तिमिंगल हा समुद्रातील प्रचंड मोठा आणि महाकाय प्राणी होता. तो इतका मोठा होता की मोठ्या व्हेल माशाला देखील गिळू शकत होता असे वर्णन आहे. आज वैज्ञानिक जेव्हा प्राचीन समुद्री जीवांचे जीवाश्म शोधतात तेव्हा आपल्याला लक्षात येते की पृथ्वीवर खूप वर्षापूर्वी मोठमोठ्या प्रजाती अस्तित्वात येतात. नंतर भागवतामध्ये उल्लेख येतो कालिया नाग नावाच्या प्रचंड सर्पाचा. कालिया नावाचा एक भयानक सर्प यमुना नदीमध्ये राहत होता. त्याचे विष इतके प्रचंड होते की नदीचे पूर्ण पाणी त्याच्यामुळे विषारी झाले होते. पक्षी जर त्या पाण्यावरून उडले तरी देखील ते खाली पडत. त्यामुळे तेथील लोक खूप भयभीत झाले होते. तेव्हा लहानसा कृष्ण त्या नदीमध्ये उडी मारतो. कालिया नाग प्रचंड फण्यांसह बाहेर येतो, पण भगवान श्रीकृष्ण त्या फण्यावरती नृत्य करतात आणि शेवटी त्याला शांत करतात. ही कथा आपल्याला सांगते की प्राचीन काळामध्ये लोक महाकाय सर्पदृश्य जीवांची केवळ कल्पना करीत नव्हते, तर त्याचे वर्णन आपल्या शास्त्रांमध्ये देखील आहे. सर्वात अद्भुत वर्णन म्हणजे अनंतशेष. अनंतशेष हा असा सर्प आहे ज्याच्या हजारो फण्यांवर हे संपूर्ण ब्रह्मांड टिकून आहे असे वर्णन पुराणामध्ये येते. यावरून कळते की प्रचंड आकाराचे जीव ही कल्पना प्राचीन भारताला काही नवीन नव्हती. प्राचीन ग्रंथांमध्ये अनेक मोठमोठ्या आकारांच्या प्राण्यांची वर्णने येतात. रामायणामध्ये कुंभकर्णाचा उल्लेख येतो. त्याचा आकार पर्वता एवढा होता आणि त्याच्याजवळ प्रचंड आकाराचे प्राणी देखील होते. महाभारताच्या युद्धामध्ये विशाल हत्ती, सिंह आणि अनेक विचित्र प्राण्यांची वर्णनं आलेली आहेत. यावरून कळते की प्राचीन काळात पृथ्वीवर अत्यंत मोठ्या प्रजाती अस्तित्वात होत्या. पद्मपुराणामध्ये एक प्रसिद्ध श्लोक आहे, जलजा नवलक्षाणी स्थावरा लक्षविंशती कृमयो रुद्रसंख्यकाः पक्षिणाम दशलक्षणम त्रिलक्षाणी पशवः. याचा अर्थ सृष्टीमध्ये एकूण 84 लाख प्रकारच्या जीवयोनी आहेत. त्याचे वर्णन आपण आता पाहूया. जलचर म्हणजे 9 लाख प्रकारचे जीव ह्याच्यामध्ये येतात, ज्यामध्ये मासे, व्हेल, कासव, समुद्रातील विविध जीवांचा उल्लेख आहे. समुद्र हा सृष्टीचा प्रारंभिक जीवनाचा आधार मानला जातो.
त्यानंतर येतात स्थावर वनस्पती, ज्यामध्ये 20 लाख प्रकारच्या जीवांचा उल्लेख येतो. यामध्ये झाडे, झुडपे, गवत, वेली, औषधी वनस्पती या सर्वांचा समावेश आहे. हे जीव स्थावर म्हणजे स्थिर असतात, ते हलू शकत नाहीत. त्यानंतर उल्लेख येतो कृमी व सरपटणारे प्राणी. यामध्ये एकूण 11 लाख प्रकारचे जीव आहेत. कीटक, अळी, साप, सरडे असे विविध सूक्ष्मजीव त्यामध्ये येतात आणि ह्या प्रकारामध्ये अत्यंत विविधता आहे. त्यानंतर येते पक्ष्यांची योनी. पक्षी योनीमध्ये एकूण 10 लाख प्रकारचे जीव आहेत. त्यामध्ये गरुड, हंस, कबूतर, मोर, गरुडासारखे शिकारी पक्षी अशा जीवांचा उल्लेख येतो. पक्षी आकाशात मुक्तपणे फिरू शकतात. त्यानंतर येतात पशुयोनी. पशुयोनीमध्ये एकूण 30 लाख प्रकारचे जीव आहेत. त्यामध्ये सिंह, हत्ती, वाघ, गायी, घोडे अशा प्रकारच्या जीवांचा उल्लेख आहे आणि हा वर्ग अत्यंत मोठा आहे. सर्वात शेवटचा प्रकार येतो तो म्हणजे मानवाचा. हा भाग अत्यंत रोचक आहे. शास्त्रानुसार 4 लाख प्रकारचे मानव आहेत. यामध्ये केवळ पृथ्वीवरील मानव नाहीत, तर विविध लोकांमधील मानव प्रकार देखील येतात. उदाहरणार्थ पृथ्वीवरील मानव, देवलोकातील मानव सदृश्य जीव, यक्ष, गंधर्व, किन्नर असे असंख्य प्रकारचे मानव आहेत. पृथ्वीवर असंख्य प्रकारचे प्राणी निर्माण झाले आणि नष्ट झाले. म्हणूनच डायनॉसॉर सारखे प्राणी असणे शास्त्रांच्या विरोधामध्ये अजिबात नाही. याबद्दल भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात, ममैवांशो जीव लोके जीवभूत सनातन. याचा अर्थ असा आहे, जगातील सर्व जीव माझे सनातन अंश आहेत. म्हणजे लहान मुंगी असो किंवा प्रचंड प्राणी, सर्व जीव भगवंतांचे अंश आहेत. भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये पुढं असे देखील म्हणतात की सहस्त्रयुग पर्यंतम अहर्द्व ब्रह्मणो विदुः. याचा अर्थ ब्रह्मदेवाचा एक दिवस 1000 युगांचा असतो आणि या विशाल कालावधीमध्ये अनेक प्राणी निर्माण होतात, अनेक प्रजाती नष्ट देखील होतात. म्हणून पृथ्वीवर काही कालखंडामध्ये अत्यंत प्रचंड जीव असणे शक्य आहे. परंतु या सर्व चर्चेचा महत्त्वाचा भाग म्हणजे या सृष्टीचा निर्माता कोण, याचे उत्तर देखील भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये देतात. भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये असं म्हणतात, अहम सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते. याचा अर्थ असा आहे, मीच सर्व सृष्टीचा स्रोत आहे. म्हणजे सर्व जीवांचा उगम हा माझ्यापासून होतो. मानव, प्राणी, पक्षी, समुद्रातील जीव, सर्व प्रचंड प्राणी या सर्वांचे स्रोत भगवान श्रीकृष्ण आहे. त्यामुळे मित्रांनो, डायनासोर असोत किंवा नसोत, प्रचंड प्राणी असोत किंवा लहान जीव असोत, ही संपूर्ण सृष्टी इतकी विशाल आहे की तिचे रहस्य संपूर्णपणे समजणे हे मानवासाठी आज देखील कठीण आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की, या संपूर्ण सृष्टीचा स्वामी हे भगवान श्रीकृष्ण आहेत आणि त्या परमेश्वराने आपल्याला एक अद्भुत ग्रंथ दिला आहे. 84 लाख जीव योनींच्या प्रवासानंतर आत्म्याला मानव जन्म मिळतो. म्हणूनच आपली संत परंपरा सांगते की मानव जीवन अजिबात वाया घालवू नका, कारण हेच ते जीवन आहे ज्यामध्ये आपण भगवान श्रीकृष्णांना ओळखू शकतो, त्यांच्याबद्दल समजून घेऊ शकतो. आणि त्यासाठी सर्वात महत्त्वाचा ग्रंथ आहे आणि तो म्हणजे भगवद्गीता. जो मनुष्य गीतेचे ज्ञान समजतो तो जीवनाचा खरा उद्देश समजून घेऊ शकतो. भगवद्गीता ही आपल्यासाठी भगवंताने दिलेली सर्वात मोठी पर्वणी आहे. हा ग्रंथ आपल्याला सांगतो की आपण कोण आहोत, या जगामध्ये आपण का आलो आहोत आणि आपल्या जीवनाचे खरे ध्येय काय आहे. म्हणून जर आपल्याला खरे ज्ञान हवे असेल, जीवनाचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल, तर प्रत्येकाने भगवद्गीता वाचली पाहिजे. कारण गीता हे फक्त एक धार्मिक पुस्तक नाही, तर ती जीवन समजून घेण्याची गुरुकिल्ली आहे. आणि जो मनुष्य गीतेचे ज्ञान समजून घेतो तो केवळ या जगाचे रहस्यच नाही, तर भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य प्रेमालाही समजून घेऊ शकतो. धन्यवाद.